नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आलेला ई-समीक्षेचा अतिरिक्त भार कमी करावा यासह विविध मागण्यांसाठी आज अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. ई-समीक्षेविरोधात आज संपूर्ण कर्नाटकमधील अंगणवाडी सेविकांनी संप पुकारला आहे. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यानंतर सरकारने या मागण्या मान्य कराव्यात यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मोर्चात बेळगाव शहर व परिसरातील अंगणवाडी सेविका मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. महापालिकेच्या आयुक्तपदी अशोक दुडगुंटी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी मंगळवारी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. यावेळी त्यांना नगरसेवकांनी शुभेच्छा दिल्या. याचबरोबर महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. अशोक दुडगुंटी यांनी अप्पर जिल्हाधिकारी म्हणून गेल्या 2 वर्षापासून काम पाहिले होते. त्यापूर्वी महापालिकेमध्ये आयुक्त म्हणून सेवा बजावली होती. आता पुन्हा त्यांची वर्णी महानगरपालिकेच्या आयुक्तपदी लागली आहे. त्यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली असून शहराचा कारभार पाहणार आहेत. रमेश कांबळे यांच्या खुन्यांना फाशीची शिक्षा होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार आज बेळगावमधील दलित संघटनांनी केला. आज शहरात भव्य मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. यावेळी सिद्धप्पा कांबळे, महादेव तळवार, जीवन कुरणे, दीपक गुड्यानहट्टी, गौतम पाटील व गुंडू गुंडपनावर उपस्थित होते. येथील सरकारी सरदार हायस्कूलला आज आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी भेट देऊन शाळेतील सुविधांचा आढावा घेतला. शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच जे विद्यार्थी 96 पेक्षा जास्त गुण मिळवतील त्या विद्यार्थ्यांना 25,000चे बक्षीस देण्यात येईल. अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च त्यांच्या ट्रस्टकडून केला जाणार असल्याचेही त्यांना सांगितले. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांचा आज कॅथॉलिक असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी राजू सेठ यांनी असोसिएशनच्या सदस्यांचे आभार व्यक्त केले. तसेच नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या आणि त्या लवकरच सोडवण्याचे आश्वासन दिले. टिळकवाडी येथील आर्यन फन स्कूलच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त ग्रंथदिंडी काढण्यात आली. विठ्ठल भक्ती परंपरा व वारकरी संप्रदायाचे महत्त्व यावेळी विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. ग्रंथदिंडीची सुरुवात शाळेपासून झाली. गोगटे कॉलेज, आरपीडी कॉलेज परिसरात ही दिंडी काढण्यात आली. श्रीकृष्ण मंदिरात दर्शनानंतर ग्रंथदिंडी पुन्हा शाळेकडे मार्गस्थ झाली. या बालदिंडीमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सरोजा सदलगे यांच्यासह विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. उद्याही सदाशिवनगर येथील मुख्य शाळेत ग्रंथदिंडी काढली जाणार आहे. अभियांत्रिकीसह व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांच्या पडताळणीला मंगळवारपासून प्रारंभ झाला. सुरुवातीला काही काळ विलंब झाला, परंतु त्यानंतर दिवसभर दिलेल्या वेळापत्रकानुसार कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. सदाशिवनगर येथील शहर गट शिक्षणाधिकारी कार्यालयात कागदपत्रांच्या पडताळणीसाठी विद्यार्थी व पालकांची गर्दी झाली होती. कडधान्य, डाळी पाठोपाठ भाजीपाल्यांच्या दरात देखील वाढ झाली असून 40 रुपये असणारा टोमॅटो 60 रुपये किलो झाला आहे. त्याबरोबर भेंडी वगळता इतर भाज्या प्रति किलो 60 रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना जगणे कठीण होऊन बसले आहे. दैनंदिन आहारात लागणाऱ्या टोमॅटोच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याने सामान्यांच्या बजेटवर देखील परिणाम झाला आहे. कर्नाटक सरकारने राज्यात शक्ती योजना लागू करून महिलांना मोफत बस प्रवास सुरू केला. या योजनेमुळे महिला सरकारी बसमधून प्रवास करू लागल्या. याची धास्ती आता ट्रॅव्हल्स चालकांनी घेतली असून तिकीट दरात कपात करण्यात आली आहे. एरवी सण उत्सवाच्या काळात भरमसाठ तिकीट दर लादणाऱ्या ट्रॅव्हल्स चालकांना आता अत्यंत माफक दरात सेवा सुरू करण्याची वेळ आली आहे. एकीकडे हेस्कॉमने भरमसाठ वीज बिल दिले असताना दुसरीकडे मात्र शहरात विजेचा खेळखंडोबा पाहायला मिळत आहे. भाग्यनगर चौथा क्रॉस येथील मागील 15 दिवसांपासून सतत विजेचा लपंडाव सुरू आहे. यामुळे रहिवासी वैतागले असून हेस्कॉमच्या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे.
स्मार्ट सिटी योजनेला प्रारंभ होऊन 8 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल स्मार्ट सिटी कार्यालयामध्ये मंगळवारी विशेष कार्यक्रम घेण्यात आला. यानिमित्त सकाळी 7 वाजता हनुमाननगर ते क्लब रोड, राणी चन्नम्मा सर्कल या मार्गावरून सायकली व वॉकिंग मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी खासदार मंगल आंगडी, आमदार आसिफ सेठ, अप्पर जिल्हाधिकारी के.टी. शांतला, स्मार्ट सिटीचे व्यवस्थापक सईदा आफरीन बानू, बुडा आयुक्त राजशेखर डंबल, डॉक्टर ए.एम. मिरजण्णावर, कुरिहाळ यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी भाग घेतला. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.